शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी माननीय प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब शंकरराव शिंदे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा। शुभेच्छुक जनसुराज्य शक्ती पक्ष, श्री गंगा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, श्री ज्योतिर्लिंग विकास सेवा संस्था, श्री सिद्धेश्वर सहकारी दूध संस्था शिंदेवाडी, केदारलिंग वारणा सहकारी सूतगिरणी लिमिटेड असुर्ले पोर्ले। खून करून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। 24 जानेवारी रोजी संतोष नायकवडी व संशयित आरोपी गणेश रतन नवले वय 42 राहणार नागोबावाडी पेठ वडगाव यांच्यात वाद झाला होता। शाहू मैदान वडगाव येथे हाताने मारहाण करून राजा तू घरी जा नाहीतर मरणार अशी धमकी देऊन संतोष नायकवडी हे वडगावच्या दिशेने जात असताना संशयित आरोपी नवले याने त्याचा पाठलाग करून नागोबावाडी ओढ्यावर नायकवडी यांना थांबवून त्यांच्याशी झटापट व धक्काबुक्की करून ओढ्यात ढकलून दिले असता त्यांचा मृत्यू झाला। संतोष नायकवडी यांना जीवे मारल्याबद्दल वडगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गणेश नवले याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता। मात्र गुन्हा नोंद झाल्यापासून संशयित आरोपी नवले हा फरार झाला होता। संशयित आरोपी गणेश रतन नवले हा आज नागोबावाडी परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली असता पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। तपासात त्याने वाद झाल्याच्या कारणावरून खून केल्याची कबुली दिली। संशयित आरोपी गणेश नवले याच्यावर मोका, चोरी, घरफोडी व दरोडा यासारखे तब्बल एकूण 33 गुन्हे नोंद आहेत। पुढील तपास वडगाव पोलीस करत आहेत। या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार संदीप पाटील, शिवानंद मठपती, वसंत पिंगळे यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर।